एक महत्त्वाची बातमी, राज्य सरकारमध्ये समन्वय आहे असं स्पष्टीकरण आता प्रवीण दरेकर यांनी दिलेलं आहे। एकनाथ शिंदेंकडे 2 महत्त्वाचे विभाग आहेत असंही दरेकर यावेळी म्हणाले। तर फडणवीसांच्या वॉर रूम शेजारी शिंदेंचा समन्वय कक्ष असणार आहे। या पार्श्वभूमीवर काही चर्चा सुरू होत्या, त्यावर आता प्रवीण दरेकरांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे। संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुद्धा योग्य ती कारवाई सुरू असल्याचं प्रवीण दरेकर यावेळी म्हणाले। आरोप सिद्ध झाल्यावर भूमिका घेता येईल असंही दरेकरांनी म्हटलंय। महत्त्वाच्या प्रकल्पांवर नजर ठेवण्यासाठी कोऑर्डिनेशन रूम खरं तर स्थापन केली जाते, पण त्याच्या आडून ज्या चर्चा सध्या रंगतात, राजकीय चर्चा, याला विराम कसा मिळणार? काही समन्वयाचा अभाव आहे अशी पण चर्चा झडते, विरोधक आरोप करतात। नाही, मला वाटतं चर्चा ह्या झडतायत, झडत राहतील। मला वाटतं तुम्ही विकासाच्या दृष्टिकोनातून का बघत नाही याच्याकडे? जर त्या ठिकाणी प्रकल्पांवर निगराणी ठेवणं, प्रकल्पाची काळजी घेणं, टाइम बाउंड दर्जेदार प्रकल्प होण्याच्या संदर्भात त्या ठिकाणी जर काही होत असेल तर मला वाटतं त्याचं ॲप्रिशिएशन केलं पाहिजे। नक्कीच देवगिरी बंगल्यावरती बैठक झाली आमदारांची। अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची कुठेतरी पाठराखण केलेली आहे। जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई नाही असं थेट पवित्रच त्यांनी घेतलेलं आहे। काय म्हणाल याबाबत? नाही, मला वाटतं शेवटी अजितदादा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत। सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पक्षाचं नेतृत्व करतात, सरकारचं नेतृत्व करतात। की आरोप सिद्ध झाल्यावर यावर भूमिका घेता येईल। मला वाटतं आजच्या तारखेला या प्रकरणातले संदर्भ आरोप कुठेही पुराव्यानिशी सिद्ध झाल्याचं सकृतदर्शनी पुढे आलं नाही आणि त्याच्यामुळे अजितदादांची भूमिका त्यांचा मंत्री म्हणून, त्यांच्या पक्षाचा नेता म्हणून योग्य आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।